हा पालखी सोहळा बारामती नगरीमध्ये दाखल झालेला आहे आणि याच्यामध्ये जे जे काही वारकरी समाविष्ट होत असतात त्या वारीमध्ये प्रत्येक भजनी मंडळ असेल किंवा वेगवेगळ्या स्तरातील लोक याच्यामध्ये येत असतात. प्रत्येकाच्या संस्थेच्या माध्यमातून मंडळाच्या माध्यमातून वेगळा संदेश इथं वारकऱ्याच्या माध्यमातून पोहोचलेला जातो आणि याच वारीमध्ये एक भजनी मंडळ समाविष्ट झालेले आहे. आम्ही ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज भजनी मंडळ सूर्यनगरी दरवर्षी पालखी तुकाराम महाराजांची बारामतीत येते. त्याची वेगळीच उत्सुकता सगळ्या आमच्या मंडळाला किंवा बारामतीकरांना असते. बारामतीत पालखीचं स्वागत असं करायचं. आम्ही दिवसभर दरवर्षी टाळ घेऊन वारकऱ्यांचा पोशाख करून बारामती आमचं पंढरपूर असल्यासारखं बारामती दिवसभर वारकऱ्यांसोबत वारीचा आनंद घेत असतो. ही आमची खरंच बारामती आमच्यासाठी आमची पंढरीच आहे. पण आज आमचा पांडुरंगच आमच्यात नसल्यामुळे आम्हाला आमची बारामती सुनी सुनी वाटू लागली आहे. आमचा देवच देवळात नाही. सगळ्या वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन पांडुरंगाच्या चरणी एकच विनंती आहे. आज खरं घरात निघताना वाटत होतं की पालखी येईल, पालखीबरोबर लाखो भाविक वारकरी येतील, त्याच्याबरोबर आमचा पांडुरंग आम्हाला कुठंतरी दिसेल. पण आजही आम्हाला ते थोडं दुःखच होत आहे. पालखीचा जो आनंद असतो तो सगळ्या समोर दिसते, पण आमचा देव आम्हाला समोर दिसत नाही. त्याच्यामुळे तो आनंद मोठा संत की त्यांना आम्ही देव म्हणून पाहत होतो ते आमच्या अजितदादा. आज दादा जाऊन तेव्हापासून अशी बारामती एवढी मोठी सुनी सुनी वाटते की आम्हाला आज पालखीचा पण एवढा हुरूप असं तसा वाटते ना की कुठेतरी उणीव भासते. एवढा मोठा रंगरूप, सगळा मोठा समाज आहे, सगळी वारी एवढी गच्च भरलेली आहे. पण असं अधुरं वाटतं की असं फक्त प्रत्येक वारकऱ्यांना आणि आमच्या पांडुरंगाला एकच आमचं साकडं राहील की आजपर्यंतची दादांची जी काही स्वप्न होती ती पूर्ण करण्याचं बळ आमच्या बारामतीकरांना आणि वहिनी साहेबांना त्यांनी द्यावं हीच आमची पांडुरंगाचरणी प्रार्थना राहील. आम्हाला व्यक्त करता येत नाही किंवा याच्यामध्ये आपण पाहिलं की प्रत्येकाच्या हृदयातील जो पांडुरंग आहे आणि याच पांडुरंगाला प्रत्येक वारकऱ्याला सांगणं आहे की पांडुरंगाला तुम्ही सांगा का आमचा पांडुरंग तुम्ही घेऊन गेलेला आहेत ना, तो आम्हाला आमचा पांडुरंग परत द्यावा. हे प्रत्येकाच्या हृदयातला जो पांडुरंग याच ठिकाणी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. आपण याच ठिकाणी पाहतो की प्रत्येक वारकरी इथं माझ्या पाठीमागं एक दिंडी दिसत आहे. हा सगळा वारकरी आज ताईंच्या म्हणण्यानुसार की प्रत्येकाचा हृदयातला पांडुरंग हा पांडुरंगाने आमच्या बारामतीचा पांडुरंग परत द्यावा हे यांच्या या वारीमधून आपल्याला दिसून येत आहे.